कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्यात। किमान तापमानात चढ उतार होत असले तरी थंडी कमी झाली आहे। आज 17 फेब्रुवारी रोजी किमान आणि कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे। सोमवारी म्हणजेच काल 16 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या भटिंडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 6.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या चक्रकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात सोमवारी म्हणजेच काल 16 फेब्रुवारी रोजी हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले। या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। सोमवारी म्हणजेच काल 16 फेब्रुवारी रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भातील अमरावती आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ होऊ लागली आहे। आज 17 फेब्रुवारी रोजी राज्याच्या तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।